नमस्कार यूट्यूब फॅमिली. आत्ता जवळपास 6:48 झालेत आणि आत्ता मी उठले. तुम्हाला सांगत असते रोज माझं आजचं काम असतं ते. आत्ता 6 वाजता लाईट जाते आणि यावंच लागतं रेग्युलर. आमचा ओम कसा मदत करतोय आम्हाला. ओमा कुठे गेलता मगाशी तू? पळायला नीट सांग की. इकडे बघून सांग ना, कुठे गेलता? कुठे कशामुळे गेलता पळायला? बघा कसं मदत करतोय. आणि मला म्हटलं मम्मी तू झाडलंय ना, तर मी कचरा टाकून येतो आणि तुम्हाला दाखवते. शिवानी झोपली आहे अजून. बघा शिवानी झोपली आहे अजून. ओ उठून कधीच पळून पण आला. शिवानी उठ, किती वेळ झोपणार आहे? अय आकू उठ, 7 वाजले की. 7:30 वाजलेत बघ. उठली शिवानी. हाय. शिवानी लवकर उठतच नाही. तर चला, मला आत्ता अजून धार काढायची. धार काढल्याशिवाय माझ्या कामाला स्टार्टिंग होत नाही. बाकीची कामं माझी सगळी आवरून झाली. आता धार काढायची आणि मग परत बाकीची कामं. तर चला, मला जास्त करून व्हिडिओ काढता येत नाही काम करत असताना, कारण व्हिडिओ काढायला कोण नसतं. मलाच काढावं लागतं. त्यामुळं मी काम करत असताना व्हिडिओ नाही काढत आहे. तर ठीक आहे, चला. 9:15 वाजलेले आहेत आणि माझं पूर्णपणे आवरून तयार आहे. आता फक्त जेवण करायचं. आमच्याकडे नाश्ता नसतो, खरं सांगते तुम्हाला. म्हणजे खरं सांगते तुम्हाला, खरंच आमच्याकडे नाश्ता नसतो. डायरेक्ट जेवण असतं आणि फास्ट घरचं आवरायचं आणि पटकन दुकानात जायचं. आज काय मला रानात नाही जायचं, कारण आम्ही उद्यापासून उडीद काढायला चालू करणार आहे. त्यामुळे मला आता गावात जायचं. आणि खरं सांगायचं झालं तर मी पोरींना आज दुकान चालू करून देणार आहे. शिवानीला आज दुकानात सोडणार आहे आणि दुसऱ्या पण क्लासच्या मुली आहेत त्यांना पण चालू करून देणार आहे. आणि मला करमाळ्यात हॉस्पिटलला जायचं आहे. ते पण तुम्हाला माहिती आहे, माझी दाढ दुखती आहे. तर दाढ दुखती आहे म्हणून मला हॉस्पिटलला जायचं आहे. तर चला आपण जाऊया. बघा आता आपली ट्रीटमेंट चालू आहे. हॉस्पिटलमध्ये आलोय करमाळ्यात. माझी ट्रीटमेंट झाली, अजून त्यांची ट्रीटमेंट राहिली. खरं सांगू का, देवाने दिलेलं आपल्याला आता टाकायचं म्हटलं तर आज देवाने दिले. सगळं शरीर आपल्याला देवाने दिले. पण आता जर टाकायचं म्हटलं तर त्याची एवढी लाखोवरती किंमत आहे. एक दाढ माझी केली आहे, त्यासाठी 6,000 रुपये खर्च आहे एका दाढासाठी. मग विचार करा, आपल्याकडे 32 दात आहे, एवढं मोठं शरीर आहे, किडनी, डोळे, एवढं किती किती करोडोपर्यंत जाईल हे शरीर. विचार करा. पहिल्या माणसांचे दात किडत नव्हते. आता जवळपास 80-85 वय झाले पहिल्या माणसांचे. त्यांचे अजून पण दात क्लिअर आहेत, पण माझे खिडलेत. गेल्या 2 वर्षापूर्वी मी माझ्या 2 दाडांना कॅप टाकले आणि आत्ता अजून परत 2 दात किडलेत. आणि जी अक्कल दाढ असते का, ती म्हणजे माझी आडवी आली, ती पण ऑपरेशन करून काढायची. पण हे पण 15 दिवसांनी करायचे, जस्ट नाही. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी. आणि खरं सांगायचं झालं तर आज विशेष म्हणून तर मला आज माझ्या मॅडमला भेटायला जायचं आहे. खास करून मी करमाळ्याला आले ना, आणि गुरु म्हणजे सर्वात श्रेष्ठ. मी त्यांना खरंच आज भेटायला जाणार. त्यामुळे तुम्हाला दाखवेल आमच्या मॅडम कसे आहेत ते. तर बघा, मी मॅडमला भेटायला आले. आणि कसं असतं माहिती आहे का, गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना मान नाही. आणि जीवनात गुरु नाही तर खरंच जीवनाला अर्थ नाही. कशा आहात मॅडम? मस्त. तू कशी आहे? मी पण खरंच मस्त. आणि तुमच्या आशीर्वादाने तर खरंच मस्त चाललंय. नाही, अशाच माझे विद्यार्थी यशस्वी व्हावा हीच माझी ईश्वरचरणी प्रतिज्ञा आहे. आणि कमला भवानी ना मातेमुळे सगळेच व्यवस्थित चाललंय. बस एवढंच मला म्हणायचं आहे. अजून तू यशस्वी होऊन पुढे जा. थँक्यू धन्यवाद. तर अजून आम्ही दुकानात आहे. आता जवळपास 7:30 वाजले संध्याकाळच्या. एवढं म्हणजे कस्टमर चालू होतं, थोडा पण व्हिडिओ काढायला टायमिंग नाही भेटला. आणि ते तर अजिबात व्हिडिओमध्ये येत नाहीत. आणि आता खरंच इतकी भूक लागली दिवसभर उभा राहून. आता आम्ही वडापाव आणलेत बघा. तर आज सकाळपासून एवढं वैतागून गेलो का, एवढं गिराईक होतं साड्यांचं आणि पार्लरचं सुद्धा. आणि बायकांना एक जर साडी घ्यायची असली का नाही, तर त्यांना 100 साड्या दाखवाव्या लागतात. आणि प्रत्येक बाई काय म्हणते माहिती आहे का, ही खोलून दाखवा. तरी मी आता बंद केले त्यांना खोलून दाखवायचं. त्यांना म्हणते की तुम्हाला घ्यायची असेल तर खोला. आणि कसं आम्ही राहायला गावाकडे, तुम्ही म्हणता की कस्टमर आहे, मग तुमच्या व्हिडिओमध्ये त्यांचे कस्टमर दिसत नाही. तर गावाकडे कसं होतं माहिती आहे का, नाही मला नको घेऊ, मला नको, आमचं तोंड दिसत नाही ना, आमचं तोंड नको दाखवू असं म्हणतो. त्याच्यामुळे मी कुणाचा चेहरा माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही. आणि मग अशी एवढी भूक लागली होती का, मग आम्ही काय केलं, शिवानीला पण भूक लागली होती, वडापाव आणला, आम्ही खाल्ला.
आणि आत्ता 8 वाजलेत. आज मला घरी जायचं, पण आज माझ्याकडे धार राहिली नाही, कारण रोज संध्याकाळी 8 वाजता धार असते. आणि आज आमच्या इथला बाजार पण असतो बुधवारचा. तर शिवानी आज बाजार करायला गेली, कारण मला इतकं काम होतं. आणि साड्यांच्या घड्या पण घालायच्या होत्या, सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं. एवढे पाय दुखतेत का, एवढे म्हणजे काही सांगूच नका. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.